नमस्कार, कसे आहात? तुम्ही बघितलात आधीच्या व्हिडिओमध्ये मी झाडं जी आहेत ती कटिंग करून आणली होती आणि ती आणल्या मी लगेच जे आहे ते पाण्यात ठेवलं होतं. पण आता ते जास्त वेळ मला त्याच्यात ठेवता येणार नाही कारण ते खराब होणार. त्यामुळे मी आता ते मातीत लावते आणि मनी प्लांटची जी कटिंग आहे ती पाण्यातच ठेवणार आहे. तर नखं इथे खराब नको व्हायला म्हणून मी इथे ग्लोव्स घालते. या काही कुंड्या होत्या, त्यातली झाडं जी आहे ती व्यवस्थित वाढत नव्हती, तर ती मी काढून टाकली आहे आणि त्यातली माती जी आहे ती मोकळी करून घेते आणि त्याच्यामध्येच ती कटिंग जी आहे ती लावून घेते. जे स्पायडर प्लांट आहे ते मी हँगिंगमध्ये लावणार आहे, कारण असे हँगिंग प्लांट्समध्ये मनी प्लांट्स म्हणा किंवा स्पायडर प्लांट्स हे खूप फास्ट वाढतं आणि बाहेर गॅलरीमध्येच ठेवणार आहे. मी कोणतं खत वापरते किंवा कोणतं लिक्विड जे आहे ते टाकते झाडांमध्ये ते मी आधी पण दाखवलं आहे, त्यामुळे मी आत्ता त्याबद्दल काही दाखवत नाही आहे. जे प्लांट खूप सुंदर दिसतं, माझ्याकडे 3 आहे, त्यातलं एक जे आहे ते व्यवस्थित वाढत नव्हतं, त्यामुळे मी ते काढून टाकलं आणि त्यामध्येच मी लावलेलं आहे. जे प्लांटचं आपण एक पान जे आहे ते जरी पाण्यामध्ये भिजत ठेवलं ना तर त्याला छान रूट्स येतात आणि ते आपण मातीमध्ये लावू शकतो. एका प्लांटचे भरपूर प्लांट्स करता येतात, तर हे फक्त 2 जे आहेत त्या मी देठं आणली आहेत आणि तीच लावते. आधीचं जे आहे ते मी आता लावते त्याच्यासोबतच, ते काही खराब नाही झालं आहे, पण त्याची वाढ होत नव्हती, ते आहे तेवढंच राहत होतं, तर ते लावून घेते आणि 2-3 दिवस मी बाहेर ठेवते ह्यांना आणि नंतर मग घरामध्ये घेते. झाडांना आपण जर इंडोरच ठेवलं ना तर ती मग लवकर खराब होतात, कारण त्यांना थोडं ऊन वगैरे लागतं, त्यामुळे 15 दिवसातून थोडा वेळ बाहेर ठेवायचं 2 दिवसासाठी आणि मग घरात घ्यायचं. कंटिन्यू आपण घरातच ठेवली ना तर ती झाडं मरतात. हे जे मी आता कटिंग करते ते माहिती नाही मला कोणतं आहे, तर ते रूटसहितच मी तोडून आणलं होतं, कारण असं ते लागणार नाही कटिंगमुळे, पण ते खूप सुंदर दिसतंय. तर त्यातली काही सुकलेली पानं मी कापून घेतली आहेत आणि हे रूमच्या बाहेरच त्यांनी लावलं होतं, तर हे सेपरेट होतं, तर तेच मी तोडून आणले. तर बघू आता त्याची वाढ होते का, पण मी पाण्यात ठेवलं होतं त्यामुळे ते हिरवंगार होतं. आणि मी काय फ्रीजसाठी डब्बे आणलेत ऑर्गनायझर, तर तेही मला तुम्हाला दाखवायचे आहेत. तर पहिले मी झाडं लावून घेते आणि नंतर दाखवते. आता खूप पसारा झाला आहे, तोही मला आवरायचा आहे आणि हे सगळं मी आता दुपारी करायला घेतलं होतं. हे बघा, हे कार्पेट पण मला आता धुवावं लागेल. तर असं भरपूर जो आहे ते कामाच्या व्यतिरिक्त कामं केली ना तर अजून काम वाढून जातं.
जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असणार मी फ्रीजमध्ये कोणते डबे वापरते. तर ते डबे मी आयक्यामधून घेतले होते. आणि हा एक जो डबा आहे ना, तर हा जुना आहे, ॲक्रेलिकमध्ये आहे आणि याच्यामध्ये अशी जाळी आहे आणि लीड आहे. ॲक्रेलिकचे खाली पडले तर मग ते फुटतात, त्यांना तडा येते. आणि आता ॲमेझॉनवर पण भरपूर जे आहे ते प्लॅस्टिकचे मिळतात. तर ते मला नव्हते पाहिजे, कारण मला हे असे लांबवालेचे आहेत ना, ह्याच्यात जास्त जे आहे ते क्वांटिटी बसते. मिरच्या म्हणा, कोथिंबीर, काही पालेभाज्या असेल, पालक वगैरे, गाजर, काकडी या जास्त बसतात. त्यामध्ये थोडे कमी बसतात. तुम्हाला माहिती असेल मी कोणते डबे बोलते. ॲमेझॉनवर जे सगळ्यांकडेच आहे सध्या, सगळ्यांकडेच असणार ते. आणि हे जे डबे आहेत ना, हे मी आयक्यामधून घेतले होते. तर हे मी वापरत होती. ह्याच्यामध्ये मी लिंबू आणि कढीपत्ता ठेवायची, छोटे आहेत. तर हे जे दोन मी पहिले दाखवले ना, ते जुने डबे होते. आणि आत्ता मी हे नवीन आणलेत. हे मी मिस्टर DIYमधून आणलेले आहेत. आणि यांची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही फ्रूट्स, शिमला मिरची, गाजर, काकडी किंवा पालेभाज्या असतील, फळं, कट केलेली वॉटरमेलन वगैरे आपण त्याच्यात ठेवू शकतो. आणि भरपूर जे आहे याच्यामध्ये स्पेस आहे. आणि याचं जे लीड आहे एकदम घट्ट लागत नाही, असं एकदम लूज आहे. आणि यांची प्राईस पण मी तुम्हाला दाखवते, इथेच आहे, तुम्हाला दिसली असेल. हे बघा, ही याची प्राईस आहे MRP आणि हीच प्राईस आहे. थोडेसे महाग भेटतात पण दिसायला छान दिसतात, क्वालिटीसुद्धा आहे. आणि हे बघा, एवढं जे आहे मध्ये स्पेस आहे. तर फ्रीजमध्ये आपण असे कलरफुल ठेवले ना डबे, दिसायला चांगला दिसत नाही, पण हे असे ट्रान्सपरंट ठेवले तर ते खूप सुंदर दिसतात आणि फ्रीजमध्ये एकसारखे असतात. भाज्या पण लवकर खराब होत नाही. जर तुम्ही घेऊ शकत असाल तर मी सांगते, म्हणजे परवडत असेल तर खूप छान आहेत हे. तर मी तुम्हाला सगळे दाखवते. आणि हे सगळे धुवून मी वापरणार आहे. थोडाफार काय भाजीपाला आहे तोही मला ठेवायचा आहे. आणि हा एक जो आहे ना, तो मी जुना माझ्याकडे होता, तो मी वॉटरमेलनसाठीच आणला होता कटिंग करून. तर तो मी भाज्यांसाठीच वापरत होते. हे बघा, ह्याच्यात भरपूर भाज्या बसतात. ह्याची पण प्राईस बघा एवढी आहे. आणि याच्यामध्ये अशा जाळ्या दिल्या आहेत ना, त्यामुळे ना आपण भाज्या धुवू पण शकतो जेव्हा आपण बनवतो तेव्हा. किंवा मग ह्याच्याखाली आपल्याला रुमाल किंवा कपडा काही ठेवायची गरज नाही. पाणी वगैरे सुटलं तर ते खाली जमा होतं. वरती भाज्या ज्या आहेत त्या एकदम सुक्या राहतात. आणि हा एक मी मोठा साईजचा आणला आहे, कारण मी एकदा जे आहे ते टमॅटो भरपूर आणते, 1 किलो. त्यामुळे मग मोठ्या साईजचा जो आहे तो डबा आणलेला आहे. कारण आपण डाळीमध्ये, भाज्यांमध्ये टाकत असतो नेहमी टमॅटो. तर ही साईज थोडी मोठी आहे आणि याची प्राईस पण थोडीशी जास्त आहे. तर हे एवढे माझ्या फ्रीजमध्ये बरोबर व्यवस्थित बसलेले आहेत. फ्रीजची साईज वगैरे बघूनच मी हे डबे आणले होते, डोर पण व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून. हे एक छोटंसं मी दुधाचं पॅकेट वगैरे ठेवण्यासाठी आणलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये काही ठेवू शकता, बटर, चीज वगैरे काही असेल तर ते ठेवू शकता, चॉकलेट्स वगैरे ठेवू शकता. पण दुधाचं पॅकेट आपण धुवून ठेवतो, त्यासाठी मी हे आणलं होतं. आणि हे पण ॲक्रेलिकमध्येच आहे. ह्याचं पण ट्रान्सपरंट आहे. आपण काहीमध्ये ठेवलं ना तर ते सगळं व्यवस्थित दिसतं. आणि ह्याला असं गोल्डन कलर असल्यामुळे ना खूप सुंदर दिसते. तर हे सगळे आता मी स्वच्छ धुवून घेते आणि सुकवते आणि नंतर मग मी फ्रीजमध्ये ठेवते.
डबे जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते सुकलेसुद्धा आहे. तर ते सुकेपर्यंत मी कुकर लावला होता एका साईडला, कारण आता स्वयंपाक पण करायचा आहे. दुपारी मी झाडे लावली होती आणि त्यानंतर चिकूला सोडून पण आले मी. नंतर मी जाईल त्याला घ्यायला. आता त्याचा क्लास जो आहे तो 2 तासाचा आहे, त्यामुळे मग त्याला मी नंतर जाईल. आणि हे काय टमॅटो आहेत ते मी रुमालमध्ये असे गुंडाळून ठेवले होते, जेणेकरून पाणी वगैरे सुटलं ना तर ते ओले नको व्हायला, म्हणून भरपूर दिवस राहतात. आणि हे बघा, हे वाले टमॅटो आहेत ते गावावरून आणले होते पप्पांनी आणि आता भरपूर 1 महिना झाला असेल त्यांना. आता 2-3च राहिलेत, अजून पण ती तशीच फ्रेश आहेत. फ्रीज असो किंवा काही असो, आपण व्यवस्थित सामान जर ठेवलं ना तर ते बरेच दिवस टिकतं. आणून जर आपण असंच ठेवलं किंवा नंतर साफ करेल किंवा आपण डायरेक्ट पिशव्या पॅकेट तशाच आणून ठेवतो आणि जेव्हा बनवतो आपण तेव्हा मग सारखं धुत घेत राहतो. त्यामुळे मी धुवून स्वच्छ ठेवते, म्हणजे जेव्हा मी वापरते तेव्हा मी डायरेक्ट घेते आणि बनवते. तर हे जे डबे आहेत ते मी फेकणार नाही आहे. त्याच्यामध्ये मी पालेभाज्या असतील तर त्या निवडून ठेवतो आपण, त्याच्यात ठेवू शकतो असं खाली रुमाल टाकून. आणि इथे मी तिखट आणि फिक्या आहेत थोड्याशा मिरच्या त्या ठेवल्या आहेत. तरी पण याच्यामध्ये भरपूर मिरच्या ज्या आहेत त्या बसतात. माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्या मी ठेवलेल्या आहेत. मी जास्त काही भाज्या आणल्या नव्हत्या, जेवढ्या घरामध्ये होत्या त्याच मी तुम्हाला ठेवून दाखवते. आणि इथे काही काकडी आहे, गाजर आहे ते ठेवते मी. तुम्ही ह्याच्यामध्ये फ्रूट्स ठेवू शकता, ॲपल, पेरू, किवी किंवा ग्रेप्स वगैरे आहेत ते ठेवू शकतो. तर आलं मी थोडंसं साफ करून ठेवलं होतं, चहासाठी लागतो म्हणून. आणि मला आलं लसणाची पेस्टसुद्धा बनवायची आहे, पण मी ती 1/2 किलो अद्रक आणते आणि त्याची बनवते. आता ही थोडीच आहे तरी मी चहाला वापरते. तर ह्याच्यामध्ये ना आता माझ्याकडे एक जुना डबा होता, त्यात मी भेंडी ठेवायची ना, तर भेंडी खूप छान ह्याच्यात राहते, आठवडाभर तरी राहते. आणि पाणी वगैरे सुटलं ना तर ते खाली जमा होतं. त्यामुळे हे डब्बेत ना भाज्यांसाठी खूप छान आहेत. तुम्ही जी प्लॅस्टिकचे ॲमेझॉनवर मिळतात ते जरी घेतली ते सुद्धा चांगले आहेत, पण ह्याच्यामध्ये जरा जास्त बसतात, त्यामुळे मी हे घेतलेत. त्याच्यात खूप छान जे आहे ते पालेभाज्यासुद्धा राहतात. माझ्याकडे 2 डबे होते जुने, ते मी वापरलेत म्हणून मी हे परत नवीन घेतलेत. तर तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार, मी सांगितलं होतं की मला असा पूर्ण एक सेट घ्यायचा आहे. तर पहिले मी हे वापरून बघते आणि नंतर मग मी घेईल. तर हे बघा, आता हे सगळं मी पटकन ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते फ्रीजमध्ये हे कसं दिसतं. मला नेहमी सवय आहे, दुधाचं पॅकेट आणलं ना तर लगेच मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, त्याला मी धुते आणि मग ते ठेवते फ्रीजमध्ये. तर खाली असा एक रुमाल ठेवते, त्यावर मी दुधाचं पॅकेट ठेवते. मला पनीर बनवायचं आहे, त्यासाठी मी हे दूध मागवलं होतं, नाहीतर आम्ही चहाला गाईचं जे दूध आहे ते वापरतो. तर हे बघा, हे अशा पद्धतीने मी सगळं ठेवलेलं आहे आणि किती सुंदर दिसतं आहे. जर तुमचा फ्रीज मोठा असेल तर तुम्ही अजून जे आहे ते असे डबे एक्स्ट्रा घेऊ शकता. कढीपत्ता ह्याच्यामध्ये व्यवस्थित राहत नाही, ह्याचं जे झाकण आहे ते व्यवस्थित फिट लागतं आणि कढीपत्ता याच्यामध्ये 15 दिवस तरी असाच राहतो. हा हिरवागार, काळा पडत नाही. मी कढीपत्ता धुतला ना तर तो पूर्णपणे सुकवते आणि नंतरच मग मी फ्रीजमध्ये ठेवते. जर आपण थोडाफार ओला जर ठेवला ना तर तो काळा पडतो आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ता भरपूर दिवस राहतो आणि मी एकदाच असा आणून ठेवते. ह्याच्यात मी थोडीशी फुलं ठेवलीत, रोजच्या पूजेसाठी लागतं. आणि हे फ्रीज माझं असं दिसतंय, हे एकावर एकसुद्धा बसतात आहे. तर जागा आहे म्हणून मी असं मोकळं ठेवलं आहे, म्हणजे घेताना पण पटकन घेता येईल.
बाकीचा आहे जो मी स्वयंपाक आहे तो करून घेते. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि फ्रीजमधले डबे किंवा फ्रीज ऑर्गनाईज कसं केलं आहे तेही मला नक्की सांगा. तुम्हाला जर करायचं असेल तर मी ॲमेझॉनवर लिंक आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते, पण मी मिस्टर DIY मधूनच घेतलेल्या आहेत.